मित्रांनो, आपण बघत आहात हे भंडाऱ्याची तयारी होत आहे। जे गोरगरीब लोक आहेत त्यांना अन्नदान करण्याकरता अकोल्याचे माजी महापौर श्री सुरेश भाऊ पाटील यांच्या वतीने पुरी भाजी हे गोरगरिबांना दर महिन्याला वाटण्यात येत आहे। आपण बघू शकता सुरेश भाऊ स्वतः इथे उपस्थित राहून त्यांच्या अधिपत्याखाली लोकांना अन्नदान करण्याकरिता स्वच्छ आणि ताजं तुम्ही बघू शकता किती एकदम व्यवस्थित एकदम पुऱ्या वगैरे बघा छान तेलामध्ये तळत आहेत आणि हे इथे काम करत आहेत बाहेर। आणि हे आहेत सुरेश भाऊ पाटील आणि हे यांचं हॉटेल चेतन पॅलेस। तर भेटूया आपण पुन्हा एकदा, आपण थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवतोच की आपल्याला हा प्रसाद कुठे वाटायचा आहे। तोपर्यंत थांबूया आपण थोडं। उघडणं दाखव ना भाजी। हा आलो दाखव रे भाजी। हो हा काढतो ना तू। नाही जात आहे। मित्रांनो, आपण जी महाप्रसाद बनवलेला आहे पुरी भाजीचा, हे बघा आपला हा ॲटो येत आहे। तुम्ही बघू शकता पुरी भाजीचा ॲटो आलेला आहे आपला। गरमागरम पुरी आणि भाजी, हे बघा हा असा आपला ॲटो आलेला आहे। अंदर हे बघा पुरी भाजी चाललेली आहे गरमागरम आणि हे इकडे चाललेली आहे, हे बनवलेली आपली पुरी भाजी। आपण बघू शकता मित्रांनो, पुरी भाजीचा कार्यक्रम जो वाटप आहे हे इकडे हे गोरगरीब आहेत। लेडी हायडिंग आहे, या लेडी हायडिंगमध्ये गोरगरीब जनतेसाठी ही पुरी भाजी वाटप होत आहे। हे बघा तुम्ही कशी बघत आहात, हे बघा कशी लोक लाईन लागलेली आहे। हे बघा सर्व लोक बाहेर लाईनीत लागलेले आहेत। बघू शकता आपण सर्व लोक असे लाईनीत उभे आहेत आणि ही पुरी भाजी गरमागरम आपल्या ॲटोमधून काढण्यात येत आहे। बघू शकता ही भाजीची क्वालिटी बघा तुम्ही, भाजीची क्वालिटी बघू शकता तुम्ही। बघू शकता पुरी, गरमागरम पुरी आणि भाजी। मित्रांनो बघू शकता, हे बघा लोक कसे टेन्शन नका करू तुम्ही, सबको मिलेगा। चला या बरोबर पाहिजे इकडे राजू भाऊ या मावशी। माणसं तिकडून निघा आणि बाया इकडून निघा असं। हो राजू भाऊ, आपण बघू शकता मित्रांनो, राजू भाऊ मोरे हे प्रसाद वाटत आहेत आणि गर्दी प्रचंड गर्दी इथे जमलेली आहे प्रसाद घेण्याकरता। हे बघा आपण बघू शकता लेडी हायडिंगमध्ये गरमागरम पुरी आणि भाजी याचं वाटप होत आहे। आमचे कावळे काका हे वाटत आहेत, तुम्ही बघू शकता। हे लेडी हायडिंग भरपूर गर्दी लागलेली आहे लेडीज लोकांची प्रसादासाठी। बघा शकता आपण अशा या गर्दीमध्ये गोरगरिबांना आम्ही पुरी भाजी वाटत आहे। भाऊ कशी वाटली पुरी भाजी? इकडे सांगा जरा, कशी वाटली पुरी भाजी? एक नंबर असं करा ना मग। हां बघू शकता आपण, कसा लागले भाऊ? छान आहे ना। चला पाहू शकता आपण सर्व ठिकाणी गर्दी जमलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे पुरी भाजीचं वाटप राजूभाऊ यांच्याकडनं होत आहे। हो सांगा काका, काय म्हणता तुम्ही आता याच्याबद्दल? घेतल्याबरोबर नंतर सांगा ना, हे रोज दर महिन्याला वाटतं, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता आमचं असं म्हणणं आहे की बाबा जे गरजू लोकांसाठी तुम्ही सभासद हा त्यांच्या माध्यमातून तुमचं जे आहे ते चांगलं पद्धतशीर आहे। अन्नदान करणं म्हणजे सर्वात मोठं आहे, श्रेष्ठ दान आहे अशा अवस्थेमध्ये बोललो।
आणि तुम्ही जो पण ते केलं ते सर्व त्याची तुमची सर्व मोठी गोष्ट आहे. धन्यवाद काका, धन्यवाद काका. काकांनी आपला अभिप्राय दिलेला आहे. खूप छान त्यांनी मत नोंदवलेलं आहे. असं करत करत भंडाऱ्याची समाप्ती होत आहे. असंख्य लोकांनी इथे प्रसाद घेतला. नाही म्हटलं तर कमीत कमी 700 ते 800 लोकांनी इथे प्रसाद घेतलेला आहे. हे बघा कसे जेवण करत आहेत. आपण बघू शकता मित्रांनो, सर्व लोक इथे जेवण करत आहेत. हे बघा गोरगरीब लोक इथे जेवण करत आहेत. आपण पाहू शकता. का मासा कशी आहे? पुरी भाजी चांगली आहे ना? साहेब मी आताच म्हणलं यायला हा हे जेवण होटलाच नाही भेट हाताला हिरवे गाणे काढून हा बनवली. बनवली ना? चांगली वाटली ना? तुम्हाला चांगली वाटली ना? पाहू शकता. हे बघा सर्व लोक जेवण करत आहेत. हे बघा सर्व लोक पुरी भाजी खात आहेत. क्यों दादा कैसी लगी पुरी भाजी? अच्छी आहे ना? एक नंबर आहे ना? कशी लागली भाऊ? चला चला चला. पाहू शकता तुम्ही. कशी वाटली मावशी पुरी भाजी? हा चांगली वाटली ना? चांगली लगी, अच्छी लगी खाला. चल और लगता होगा तो मग ले लो वहां से है भाजी वगैरह डब्बा लेके आ जाओ. चांगली वाटली मावशी? चला चला चल. चवदार आहे ना? कसं वाटलं तुम्हाला? एकदम हे घरगुती जेवण आहे. आम्ही स्वतः बनवलेलं आहे. हा 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 चला. एक नंबर. चला चला चला. का मावशी कसं वाटलं? पुरी भाजी कशी वाटली? चांगली आहे ना? चांगली एक नंबर आहे ना? चला चला. अरे उठून बोलणं जरासं बोलायला